बानू 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 बाहेर ये लवकर बानू ए रंग्या कशा पायी रडतोयस? बस जरा दमका. अगं वरडू नका तर काय करू मला काय बी सुधरणा झालंय. अरे पण असं झालं तरी काय नाही झालं ती विचार. ए रंग्या तू सांगणार हायस का नाही? सांग तू पर दम तरी खाऊ देशील का नाही मला? वाईच पाणी घे जरा. तू गप गुमान सांग काय झालंय. उगा हात घुटमळू नकस बघ. समधी आपापली शिरड घेऊन हाकाय गेली होती रानात. हा जशी शिरड येताना दिसली तशी घातली की झडाप वागानं शरडाव. अरे काय सांगतोयस? मग कुणा माणसावर नाही ना आला धावून? कुणान ठाऊ तिथं झाडीत दबून बसला होता त्यो. लोक आपापली शिरडे घेऊन आली वस्तीव. पर कोणीतरी म्हणत होत का त्यासनी मंजी आणि आजा दिसलाच नाही. मंजी आणि आजा ततच बसला होता जिथं वाघ दबा धरून बसला होता. बानू अग असं का करतेस? मला ठाव आहे त्यासनी काय बी झालं नसेल. मी बाण म्हणजे जाऊ द्या लगवत. महाराज म्हणले ते खरं आहे. हे समजा आजोबाचं सावट आहे. आता मी काय करू? तू रडू नकोस बानू. हे रंगाजीत आहे अजून. असंच राहण्यात जातो आणि समजसनी हुडकून घेऊन येतो घरला. पण रडू नकोस बर का बानू. तू अशी रडायला लागली का मग मला बी कस तरी होतंय. बानू ए बानू बानू. अरे बघ कुठे होतास तू? मी केवढे घाबरले होते माहित आहे. अरे यो रंग म्हणत होता की वाघ आला होता रानात. त्याने शेरड नेली झाडात. समजे माघारी परत आले पण तू नाही दिसलास कुठं. अगं होय. अगं म्या होतो तिथं. 4 हात लांब होत जनावर माझ्यापासनं. तो शेजारचा पारशा आहे ना त्याची मेंढर चरत होती. तिच्यावर आला ना धावून. कोण? परश्या? परश्या बी होता का तत? अरे त्यो नव्हता. मग तो मेंढराशी घेऊन कुठे दुसरीकडे गेलता. मी माझी मेंढराशी हाकत होतो. आला ना असा झाडीतून अचानक. कोण? परश्या? ध्यानच हाय रंगा. अरे झाडीतून आला वाघ आणि घेऊन गेला ना परशाच्या मेंढीला आणि बिथरला ना. मग कोण? परश्या? अरे मेंढर काय चाललंय तुझं? आणि म्हणून मी मंजीला म्हणलं की बापाची शर्ट घेऊन तू जा दुसरीकडे. म्या गेलो वाघा माग. त्याचा ना मुर्दाच पाडायचा होता मला. हाताला गावला नाही बघ. तुला कोणी सांगितलं होतं रे वाघा माग जायला? आणि हत्यार त्यांनी नेलं होतंस का? अगं नाही ते नंतर ध्यानात आलं बघ माझ्या. आणि वाघाचा ना लई त्रास व्हायला लागला बघ. मग मला तर वाटतं ना की वस्तीवर आता गस्त घालायला हवी बघ. तीच म्हणतोय का धरण मी तर. आजा 4 गडी गस्त घालत्या रातच्याला. तू काळजी करू नकोच. आता मी माझा हत्यार काढतोच. येऊ दे वाघाला वस्तीव. नाही त्याचा मुर्दा पाडला तर नावाचा रंगा नाही. अंगाशी असं पाहिजे बघ. रंग्या 2-4 पोरं बघ. मी आपण हाय. अरे किती दिवस घाबरून राहायचं त्या वाघाला. मग मी तीच म्हणतोय. बा आता काय बी झालं ना तरी मी तुला घराबाहेर पडू द्यायची नाही. अरे पण अरे राहू दे की आजा. राहू दे. पुरीला काळजी आहे का तुझी? एवढं काळजीनं म्हणती तर राहा आपला घरी. तर न बांडगडी आहे ती गे अजून वस्तीव. काय बानू? होय त्यो हाय आणि अजून लय हाय. ते बघत्याल काय करायचं ते. तू आधी आत चल. चल आत. ए म्हणजे तू बी चल.
अरे मला मी ए, सुंबरान गाऊ चला सुंबरान गाऊ रे वस्तीवर गस्त घालून रातभर राहू रे. आता कस आकाश आई 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 उठ ना. आई काय झालं? बाबा बाबा लतिका आत या. मायानंदा आई मायानंदा लतिका जा लवकर पाणी घेऊन ये. गंगा पाणी आण. मी वैद्यांना सांगून येऊ का? नाही नको, आधी काय झालंय ते बघूया आणि नंतरच वैद्यांना बोलवूया. आलेच मी. कुठे निघाले? आलेच. अक्का आपण हिला पलंगावर नीट झोपवूयात. हो आईच्या जवळ सुवर्ण दर्पण का दिसला? तिने या दर्पणात पाहण्याचा प्रयत्न केला असेल का? पण तिने सुवर्ण दर्पणाला हात का लावला? बोलावे. मला अगदी महत्वाचे बोलायचे आहे. असा काळजीत दिसतेस. काय झालं? आईला भोवळ आली आहे. आई कोणाशी बोलत सुद्धा नाही. तिला काय झाले कळत नाहीये. मी काय करू? म्हाळसा, आपल्या मातोश्रीने त्याच सुवर्ण दर्पणात पाहिले आहे जो मी तुला भेट दिला होता. हो, आपण सांगितलेली गोष्ट आठवते मला. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणी या दर्पणात पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जीवाला धोका आहे. म्हणजे माझ्या आईला काही होणार नाही ना? तुम्ही काहीतरी करा. म्हाळसा, काळजी करू नकोस. थोडासा भंडारा त्यांच्या कपाळी लाव आणि पाण्यातून प्यायला दे. त्यांना बरं वाटेल. आणि जे काही घडलं त्याची स्मृती त्यांना राहणार नाही. बरं, मी जाऊ लगेच. ठीक आहे, परंतु म्हाळसा एक गोष्ट ध्यानात ठेव. तो सुवर्ण दर्पण परत कोणाच्याही हाती लागणार नाही याची काळजी घे. हो, मी बोलते नंतर. पाणी दे ग. काय झालं? तुम्ही सगळे माझ्याकडे असं का पाहत आहात? आणि मी इथे
माळसाच्या कक्षात कशी? मायानंदा, अहो आपण येथेच भोवळ येऊन पडला होतात. आपणास काहीच आठवत नाही? मी इथे आले इतकंच लक्षात आहे माझ्या. बाकी काहीच आठवत नाहीये मला. असू दे आई, तू विश्रांती घे. मला आज असं वेड्यासारखं हसताना पाहून तुला वाटत असेल आज असं काय झालंय मला. बघ, तू देखील नीट बघ माझ्याकडे. मग कदाचित तुला कळेल मी का असं हसतोय ते. उलूक, आजचा दिवस हा माझा आहे, माझा आणि समस्त दैत्यांचा, ज्यांना आजवर कायमच देवांकडून पाताळात ढकलून देण्यात आलंय. तू मौन असूनही नुसता माझ्या बाजूला जरी उभा असलास तरी हे सारं चित्र बदलेल याची खात्री होती मला. मला पुन्हा एकदा त्या इंद्राच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. पुन्हा एकदा दैत्यांच्या अधीन जाणार या नुसत्या कल्पनेनीच सारे देव पुन्हा भीतीने चळाचळा कापतायत. काल त्या देवांनी रणशिंग फुंकलं होतं. माझ्या पित्याने त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आज मी रणशिंग फुंकलंय युद्धाचं, आणि लवकरच दैत्य कुळाच्या विजयाची तुतारी ही मीच वाजवेन. उलूक, मला वाटलं होतं आजचा हा क्षण मला पुन्हा कधीही पाहता येणार नाही. माझ्या सुडाची आग ही अशीच विझून जाणार. पण नाही, मला माहित होतं तू अजूनही आहेस. त्या खंडेरायावर विजय मिळवण्याचा माझ्या आशेचा एक किरण अजूनही कायम आहे. पण तू असा गप्प काय सुलूक? तुला या क्षणी आनंद होत नाही? आज मोकळ्या मनाने हसावं असं वाटत नाहीये तुला? अरे तू त्या खंडेरायावर विजय मिळवण्यासाठी सज्ज झालायस. देवांना दैत्यांच्या अधीन करण्यासाठी तू पुन्हा शस्त्र उचलणार आहेस. तुला काहीच वाटत नाहीये उलूक? का तुला अजूनही मृत्यूचं भय वाटतंय? मला मृत्यूचं भय कधीच वाटलं नाही कुंभक. आता तू मला शपथ दिलीस केवळ म्हणून मी शस्त्र हाती घेत आहे. उल्लूक, माझ्या पतीने श्री विष्णूंचा प्रस्ताव जेव्हा फेटाळला होता तेव्हा तू देखील त्यांना समजावलं होतंस. मल्लासुरासारख्या मोठ्या योद्ध्याला जे जमलं नाही ते हा कुंभक कसं करणार आहे? त्याला ते शक्य होणार नाही. जसं माझ्या पतीला तू समजावलं होतंस तसं याला का समजावत नाहीयेस? कारण त्याचा आता काहीही उपयोग होणार नाही हे त्यालाही चांगलंच ठाऊक आहे. आपण मला क्षमा करावी. मी हतबल आहे. कुंभक, कुंभक, तू खूप मोठी चूक करतोयस. मार्तंड भैरवांच्या अवतारातील विवाहामध्ये
तू विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नकोस कुंभक. इतरांसारखं तू देखील मला समजवण्यासाठी आली असशील तर तुझं म्हणणं ऐकण्यात मला काहीही रस नाही, हे जाणून घे. आपण सर्वजण युद्धासाठी सज्ज होऊया. या युद्धामध्ये शत्रू पक्षाकडून जे मायावी प्रयोग होतील त्यांना भयभीत होऊन युद्धभूमी सोडू नका. विजय आपलाच आहे. देवा, आता तरी कृपया आपण माझी विनंती मान्य करावी. आपण स्वतः युद्धभूमीवर न जाता ती कामगिरी माझ्यावर सोपवावी देवा. प्रधानजी, लक्ष्मी देवी बऱ्याच काळानंतर गडावर आपल्याला भेटण्यासाठी आले असता मी आपल्याला युद्धभूमीवर कसे जाऊन देऊ? आणि युद्धाच्या दरम्यान जर का माझ्या भगिनींचा अर्थात म्हाळसा देवींचा काही संदेश आला तर मी त्यांना काय सांगू? प्रधानजी, हा विवाह कसा घडून आणायचा हे आपण चांगलेच जाणता. देवा, दक्षिण दिशेकडनं शत्रू पक्षाचं सैन्य निघालेलं आहे. समद्या शेतांची पीक पाण्याची नासधूस चालवली आहे त्यांनी. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. 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 सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. कुठं? हा? कुठं कुठं जाणार मी? हा, म्या काय तुला घराबाहेर जाऊ द्यायची नाही. आजा, 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 अरे काय झालं? नीट बोल की. वाघ आलाय. काय सांगतोस काय? मग आणि तू हत्या काय करतोस? आता काय करतोय माझी? तुला सांगाय आलोय.
पाक पाक वस्तीवर आलाय. 2 मेंढर नेली त्यानं. आपल्या शरणावर झडाप घातली होती. आणि वस्तीच्या बाजूला झाडीत दडून बसलाय त्यो. होय का हा